ठाण्यामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये अंबरनाथवरून जुंपली आहे। अधिकाऱ्यांनाच शेजारी बसवून मतदार याद्या तयार करण्यात आल्याचा सनसनाटी आरोप चव्हाणांनी केलाय। तर अंबरनाथ नगरपालिकेमध्ये भाजप आणि शिंदेंची शिवसेनाच आमने-सामने आली आहे। त्यातच रवींद्र चव्हाणांनी अप्रत्यक्षपणे गंभीर मतदार यादीवरून हे आरोप केले। पाहूयात। त्याचा पॉलिटिकली फायदा हा कोणाला तरी दुसऱ्या पक्षाला होऊ शकतो। संबंधित ज्या अधिकाऱ्यांनी हा जो घोळ केलाय त्यांच्या खुर्च्यांच्या बाजूला बसून या याद्या तयार करण्याचं काम झालंय। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनीच अंबरनाथ नगरपालिकेच्या मतदार याद्यांवरून सनसनाटी आरोप केला। अधिकाऱ्यांच्या शेजारी बसून याद्या तयार करण्यात आल्या असं रवींद्र चव्हाण म्हणाले। अर्थात नाव घेतलं नसलं तरी रवींद्र चव्हाणांचा रोख हा शिंदेंच्या शिवसेनेकडे, कारण अंबरनाथमध्ये भाजप आणि शिंदेंची शिवसेना सामने-सामने। हेतू पुरस्कार काही प्रभागांमध्ये तिथली असणारी नावं ही कुठेतरी बाहेर फेकून देण्याचं काम हे करण्यात आलं, की जेणेकरून त्याचा पॉलिटिकली फायदा हा कोणाला तरी दुसऱ्या पक्षाला होऊ शकतो। संबंधित ज्या अधिकाऱ्यांनी हा जो घोळ केलाय त्यांच्या खुर्च्यांच्या बाजूला बसून या याद्या तयार करण्याचं काम झालंय, हा आमचा आरोपच आहे। तर त्यांनी या सगळ्या सुधाराव्यात, अन्यथा यांच्यावरती सर्वांवरती ज्यांनी हे केलंय त्यांच्या सर्वांवरती कायदेशीर कारवाई करावी। इलेक्शन कमिशन जी आहे ही इंडिपेंडेंट ऑर्गनायझेशन आहे आणि मला वाटतं जो काही त्यांना हरकत घ्यायचा असेल तर त्यांनी जे आहे हे आपल्याला सगळे अधिकार जे आहे हे दिलेले आहेत लोकशाहीने। त्याच्यामध्ये जाऊन जर त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम असेल तर मला वाटतं इलेक्शन कमिशनचा जो परवीव आहे त्याच्यामध्ये मी काही जास्त बोलू शकत नाही। मी म्हणतोय की जर अशा कुठल्या गोष्टी असतील तर त्याचं इलेक्शन कमिशननी जी आहे ती शहानिशा केली पाहिजे। रवींद्र चव्हाणांच्या आरोपांवर श्रीकांत शिंदेंनीही प्रत्युत्तर दिलं। मतदार याद्यांवर हरकती घेण्याचे अधिकार आहेत, रवींद्र चव्हाणांनी निवडणूक आयोगाकडे जावं असं श्रीकांत शिंदेंनी म्हटलंय। विशेष म्हणजे गेल्या आठवड्यात रवींद्र चव्हाणांनी डोंबिवलीत शिंदेंच्या शिवसेनेच्या माजी नगरसेवकांना प्रवेश दिल्यानं महायुतीत नाराजी नाट्य सुरू झालं होतं। आता मतदार याद्यांवरूनही रवींद्र चव्हाणांकडून थेट आरोप करण्यात आलाय। अंबरनाथ नगरपालिकेत एकूण 59 जागांसाठी निवडणूक होते। भाजप, शिंदेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस वेगवेगळी लढते, तर ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र आली। नगराध्यक्षपदासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून मनीषा वाळेकर तर भाजपकडून तेजश्री करंजुले मैदानात आहेत, तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून अंजली राऊत नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत। आज अंबरनाथमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी एकमेकांच्या समोर लढते, बदलापूरमध्ये लढते, पण ह्या सगळ्या निवडणुका लढत असताना एक डिसिप्लिन जो आहे, कोणावरती काय टीका करायची ह्याचं मला वाटतं एक रूपरेषा जी आहे हे सगळ्याच नेत्यांनी जे आहे ते पाळलेलं आहे। ही जी आहे ही फ्रेंडली फाईट जी आहे ती काही ठिकाणी जी आहे युती आहे, काही ठिकाणी जी आहे ही आपले लोक जे आहेत ते एकमेकांच्या विरोधामध्ये लढत आहेत। ठाणे जिल्ह्यातल्या नगरपालिकांच्या निवडणुका शिंदे पितापुत्रांसह भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांसाठीही प्रतिष्ठेची। गेल्या काही दिवसांपासून जे खटके उडतायत त्यामुळे या निवडणुकीच्या माध्यमातून आणखी टशन निर्माण झाली, कारण आतापर्यंत विरोधक मतदार याद्यांवरून आरोप करत होते। आता अंबरनाथमध्ये खुद्द रवींद्र चव्हाणांनीच आरोप केले। मयुरेश जाधवसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, अंबरनाथ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।